हे बघा हे तिकीट आहे असं वाटतंय मस्त आहे ना. आज मला वाटतं पाहणं मोबाईलचा पैसा बसला होणार आहे. हा बघा श्रवण काय करतो काय डोकं पुस नीट बघा ही इकडे पब्लिक असते व्हिडिओच्या लाईक वाढते मला वाटतं. एक गोष्ट आहे ना आता इथे वरती चढताना एक बेस्ट वाटली की कसं आहे हे अशी रस्ता फुटलेला आहे ना थोडा खडी आहे तर हे चालण्यासाठी हे असं टाकलेलं आहे म्हणजे पायाला कसं टोचत नाही प्रॉपर चढता येते. राखी दादांनी पहिली जागा घेतलेली आहे आधीपासूनची सगळेजण आणि हे एवढे जण सर्वजण आलेत. राशील जायचं खाली एन्जॉय बाकी काय नाही. हे मग हे कैदी कैदी बंद केले जेलमध्ये या कैद्यांनो. जमते म्हणा जमते मारू आपण जमते माझी पायरी दर्शन घ्यायच्या बद्दल दर्शनाची लाईन निघून आहे दर्शन घेतो बाकीचा बाहेर तुम्हाला मावत दाखवतो. किती सगळेजण उतरले खाली मोबाईल मी घेतला. हो बारके बरोबर लक्ष ठेवा ज्यांचे पाय पुरत नाही ना याला पकडून ठेवायला लागते नाही तर हा सुटला तर परत गडबड होईल. सगळे कामापुरती बघत काम असल्या सगळे आठवण फोटो पाठवायला काय आहे तुम्हाला बाकी टायमाला कोण कोण आठवण. कुठून चढतो बघा हे बघा हे बघा हे मग ओढून घेतलं यांच्याकडे बरंच काय काय लाईन पटापट चालू आहे पण बाहेरची गर्दी आहे ना येणाऱ्या लोकांची आणि त्यात तेवढी जाणाऱ्या लोकांची हात जोडले गर्दीच्या पुढे. हॅलो बसलो थांबा एक मिनिट. समोरून ना व्ह्यू बघा सकाळ सकाळी एकदम मस्त डोंगर. गुड मॉर्निंग झालंय 6 वाजून गेलेत तर तुम्हाला पण गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ फ्रेश व्हायचं आहे फक्त. बाकीचे झोपलेत कारण आपल्या देशात रोजची सवय रोगणे लवकर उठायला होतं आणि आता तुम्हाला सकाळ सकाळी दाखवतो. बरं आपला पूर्ण हा लोणावळा खंडाळ्याचा घाट आहे. आपला गगनगिरी महाराजांचा मठ आहे ना तिथे हा रिसॉर्ट आहे त्याच्यात तिथे आधी तो मठ आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला बरोबर हा रिसॉर्ट आहे तिथे आपण थांबलोय. पण इथून हा सकाळ सकाळचा मस्त लुक बघा पूर्ण हा डोंगर आहे आणि हा सगळा असा रिसॉर्ट आहे हा बघा. आणि हा इकडे एक आपला रूम होतं इकडे सर्वजण झोपलेत. हळू काय लाईट लावत आहे मोठ्यांना आणि तो तिकडे शेवटचा आहे तिकडे गर्ल्स आहेत सर्वजण. तर आपली गुड मॉर्निंग झालेली आहे अजून आंघोळ वगैरे व्हायची आहे. ते झालं की झालं तर बघूया. आज एकविरायची पालखी आज उत्सव तो कारण आपल्या गावातले जे लोक होते ना ते लोक पण तिकडे गेलेत कारण त्यांचा आहे ना एक फोटो टाकले होते ते पाहिले मी आता. आणि आता गगनगिरी महाराजांचा मठ पण ते बाजूलाच आहे तिकडे पण जाऊ आणि तिकडचं बघूया कारण अजून आपले जे येणार होते मित्र त्यांचं हो नाही हो चाललंय. पण माझी इच्छा आहे बोला तर इथपर्यंत आलो तर इथून काहीच अंतर नाही भले गर्दी असेल पण आज दिवस तुम्हाला मागे आत्ता काल येताना पण सांगितलं दिवसाचं महत्त्व आहे त्याच्यामुळे बघूया मी ट्राय करतोय पण बहुतेक तरी जाईल बहुतेक तरी कारण माझी ज्या इच्छा असेल इथून आलो तर इथून किती अंतर होईल ना. एक तिथं पोचलो की वर समजा गर्दी असेल पण तरी पण ठीक आहे. तर आता झालंय बघूया आजचं शेड्यूल कसं होतंय पुढचं कारण काल रात्रीपर्यंत प्रॅक्टिस करत होतो जेवून. काल मी आधीच ब्लॉग एंड केला म्हणजे प्रॅक्टिस झाली आणि मग तो ब्लॉग एंड केला पण आलो म्हणजे जेवायला गेलो त्यांच्या मिसच्या घरी आलो आणि आल्यावर परत 1-2 तास पुढे म्हणजे 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होतो. तर ठीक आहे आता पहिला फ्रेश वगैरे होतो आणि परत तुम्हाला येऊन भेटतो. ए बाबा शांत बस ना हे बघा आपल्याकडे पण तसंच आणि इकडे पण तसंच आहे. ओरडायची सुरुवात करतो आवाज ऐकला असेल तुम्ही. आणि श्रवणची पण गुड मॉर्निंग झालंय. गुड मॉर्निंग. आम्ही 2 जण उठलोय बाकीचे मस्त झोपले. हे बघा हे मग ओढून घेतलं यांच्याकडे बरंच काय काय रात्री लक्ष नाही गेला एवढा.
लव बर्ड्स आहेत हो का? हा. इकडे पण आहेत. इकडे काय आहे? हे पण तसेच वेगळं आहे काहीतरी हे बघ दिसायला. हो. म्हणजे जाम आवड आहे बरं का. अरे बघ इकडे हे पण आहे बरं त्यांच्याकडे. तो आता गोल्डन बघ आपल्याला बघितलं काय. हे पण वाटतं पॅरेट पण हे बघ सगळ्या प्रकारचे आहेत रे मस्त. ते मोठे होणार ना त्यातले ते याच्यात जाणार असं. हा बघ तो सगळ्यात मोठा आहे. तो बघ इकडे बघ इकडे पण बघतो रे. आणि जो त्याच्या केसांवर हे आहेत ना पण तो मोठा आहे आणि हे सगळे हे आहेत. ह्याला आहे ना हा एक जाम ओरडते मगाचपासून. कालपासूनच ओरडते जामचं सगळ्यांच्यावर. हात बोट लागले. दव बघ किती भरपूर दव पडले. आणि हे बघा हे असं काहीतरी काल दाखवतात ना आलं नीट. पण हे वरती आहेत ना वरती इकडचा आणि इकडचा आपला रूम होता. मध्ये हा मला वाटतं हॉल आहे आणि खाली पण सेम असे मोठे 2 हॉल आहेत. हा पूर्ण परिसर इथे सर्व मोठी जागा आहे एकदम. ह्याच्यात एवढं कळत नसेल. हे त्यांचे केअरटेकर आहेत ते राहतात ते लोक. हा कुत्रा पण भरपूर ओरडते कालपासून. हे इकडे यांचा घोडा त्यांचा आहे. गाडी इथे लावते बघा गाडीवरून समजेल. कारण हे बघ दव बघा किती पडलंय. म्हणजे अक्षरशः एवढा गरम करत होतो ना की विचार नाही करू शकत. गरमा भरपूर करत होता. पण आता सकाळी उठून बघतो ना तर दव एवढं पडलेलं गाडीवर. आतमध्ये ऑलरेडी अजून पण गरमा करतोय. कारण काय होतंय हा डोंगर आहे त्याच्यामुळे इकडचं आहे ना ती हवा हल्ली जाते. पण हे बघा गाडीवर किती दव आहे. सगळं ओलं ओलं झालंय. आणि हा इकडे ह्यांचा पूल आहे. आता बघूया आजचं प्लॅनिंग आहे पोहायचं. पण काय विषय होतोय पुण्यात झाला तर आज पोहूया ह्याच्यात मस्त कसं काय ते. आज म्हणजे कसं आहे माहिती का मन दोन्हीकडे अडकलंय. मला वाटतं आज पोहण्याचा आता सकाळी नसेल म्हणजे दुपारनंतर हा प्रोग्राम असेल. आणि आपल्याला तिकडं पण जायचं आहे. तिकडे काय रात्री पण आपण जाऊ शकतो प्रश्न जायचा नाही आहे. आणि परत आज संध्याकाळी रात्रीच घरी जायचं. म्हणजे जरी आत्ता गेलो एकविरीला किंवा संध्याकाळी जरी गेलो ना तरी येऊन किती म्हणत होते त्या टायमालाच घरी निघायचं आहे. ते बघूया कसं काय होतंय. इच्छा तर खूप आहे सगळ्या गोष्टींची. आणि असं इथून चाललोय आपण बाहेर बाहेर बाहेर. हा बघा ते इकडे दिसतंय ना हा इथेच तो बघा इथे समोर. हा इथे तो मोठा आहे तो बघा इथे समोर दिसतोय प्रॉपर बिल्डिंग. आणि हा असा बाहेरचा काहीतरी एरिया होता पूर्ण एकदम जवळ आहे. हा निवाणीचा मठ आहे तो. त्याचा चालत हे बाकीचे झोपले ना आपण जाऊ परत आपण आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ. तर बाहेरूनच फक्त दाखवतोय. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली ना त्यानंतर येतोय. हे बघा एकदम जवळ ते इथून हे यांचे मला वाटतं हे रूम आहेत राहायचे. आणि तिथे पुढे गेलो काय तो गेट. आणि पाण्याचा आवाज आहे ना एवढा येतोय ना की भरपूरच. दाखवतो तुम्हाला पुढे गेलो काय. नंतर येऊ परत इथून बघा बाहेरून दाखवतो. नंतर काय ओपन झालेलं नाही मला अजून. हे बघा हे पाणी रात्री आहे ना अजून फोर्स होता. आता थोडा कमी आहे. आणि पूर्ण आत वरपर्यंत तिकडे जायचं आहे. तर नंतर येऊ बोलू. चालत जवळच होतं आलोय तर बोलू तुम्हाला दाखवूया. आता रेडी झालो पूर्ण फ्रेश झालो. आता कराटेचा ड्रेस घेतलाय एकदम रेडी आहे. आता बघा आता प्रॉपर लाईट आलंय. आणि आता बघा एकदम प्रॉपर दिसतोय. मग अशी थोडं धुकं होतं त्याच्यामुळे वाईट दिसत होतं. आणि हा तो समोरचा डोंगर. आणि मला वाटतं तिकडचा आवाज येतोय घंटा वाजतात मला वाटतं टायझिंग मठामधल्या. त्यांचे काहीतरी असेल सकाळी आरती वगैरे काहीच एक माहिती ना मला पण असू शकतं. तर तिथून आम्ही मगाशी बाहेरून राऊंड मारून आलो. कारण काय फ्रेश झालं नव्हतं ओपन पण झालं नव्हतं. आता बघूया थोड्या वेळाने जाऊया. कसं शेड्यूल आहे पहिलं बघतो दिवसभराचं आणि मग त्याप्रमाणे डिसाईड करूया काय आहे कसं आहे ते. तर ऑल सेट एकदम. कारण का आता बदलणार होतो तो ड्रेस पण नको होता. परत कराटेचा ड्रेस सेटअपला होता. परत हाच घालून जाऊया बोललो मी रेडी. हा बघा श्रवण रे काय करतो काय डोकं पुस नीट. तर
काय करतो त्याला विचारलं तर 7 वाजता ओपन होतं. म्हणजे ठीक आहे. तर कसं आहे अजून होईपर्यंत 9 वाजणार आहे. चालू 9चे 9:30 पण होतील आणि आता वाजत फक्त पाहुणे आहेत. म्हणून उद्या आपण जाऊया दर्शन घेऊन येऊ आल्यासारखं. कारण दुपारी परत इथलं शेड्यूल टाईट झालं की इथून परत जेवलो वगैरे की बहुतेक आपण जाणार आहोत एकविरीला जाणारच आहोत. दादाला फोन केला जातो ते आहे मी आम्ही आज राहायलाच आहोत ये तू. ठीक आहे. तर असं काहीतरी असेल मग ते नंतर राहिलं का राहून जाईल. तर इथे बाजूला आहोत आणि आलो आणि बघितलं नाही तर मग त्यात काय हे नाही. मग चला आता इथं नंतर चाललोय तिकडे डायरेक्ट मठामध्ये. आता बघा परत इकडे आलो कारण पाण्याचा आवाज जास्त येत असेल कारण पाणी बघा आता मगाशी एवढं दिसत नव्हतं. आता बघा आतमध्ये गेल्यावर पण दाखवतो इथे कारण ते वरतून आहे ना डॅम आहे मला वाटते आणि त्या डॅमचं पाणी सुटतं. रात्री प्रेशर याच्यापेक्षा जास्त होतं. आता काहीतरी ठीक आहे. आणि हा इथून एंट्रन्स आहे. हो श्रवण आहे माझ्यासोबत. इथून नाही अंदाज इकडून नसेल बघ. आता आहे ना आतमध्ये मठामध्ये आलो चप्पल स्टँडवर ठेवली त्याच्यानंतर आतमध्ये आलो. पण आतमध्ये कसं होतं परमिशन नाही कुठेच व्हिडिओ काढायला. आणि त्याच्यानंतर आता वरती गुफा आहे ना गुहा तिथे चाललो आहे. त्याच्यामुळे आता इथं थोडासा कॅमेरा नाहीत म्हणून इथं थोडंसं शूट केलं तुम्हाला सांगण्यासाठी. तुम्ही बोला बाहेर आतमध्ये गेलास काय लगेच बाहेर आलास काय कारण शूटला परमिशन नाही ना. आणि कसं आहे चढायला पूर्ण हा डांबरी रस्ता आहे त्याच्यामुळे कसं टेन्शन नाही. बाहेर असलं कंटेंट पण थोडंसं चढ आहे दम लागतो पण जवळच आहे पोस्ट होतं तिथे. श्रवण आणि मी 2 जण आलो आणि तिथं बसून तरी काय केलं असं ना त्याच्यापेक्षा कसं बेस्ट आहे की इथे आलो बघून तरी होईल आपलं. एक गोष्ट आहे ना आता इथं वरती चढताना एक बेस्ट वाटली की कसं आहे हे अशी रस्ता फुटलेला आहे ना थोडा खडी आहे तर हे चालण्यासाठी हे असं टाकलेलं आहे म्हणजे पायाला कसं टोचत नाही प्रॉपर चढता येते. थोडा दम लागला आहे त्याच्यामुळे थोडं श्वास खालीवर होतोय. आणि तिकडे परमिशनच नव्हती. तिथलं म्हणजे नदीचं जे म्हणजे पाणी येतं ना ते वरतून धरण आहे ती नदी नाही बोलतात तर धरणाचं पाणी सोडतात. एक नंबर दिसतंय पण आतमध्ये काहीच व्हिडिओ काढू शकत नाही त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं. आता हे बघा इथून समोर एवढं जातं इथून टर्न मारून तिथे पोचायचं आहे की आलो. तर वरती बघूया काय बोर्ड लावलाय नाही लावलाय तर ते पण करू शूट. आता आहे ना गुफा बघितली वरती जाऊन आणि आलो खाली. खरंच खूप मस्त वाटलं खूप प्रसन्न वाटलं मला कारण छान आहे एकदम म्हणजे ते शब्द आहे माझ्याकडे त्या गोष्टीसाठी. तर आता आलो इथून खाली उतरतोय आणि परत जसे आलो ना जसंच बाहेर जायचं आहे. आणि बाकीचे आत्ता लोक सर्वजण उठलेत आमचे. फोन आला होता बोलते चहा बघा बोलते आहे का इथे खाली घेऊन यायचं असलं तर. मी ठीक आहे बघतो असलं तर आणतो बोलो. तर आता इथं शूट करतो कारण का इथे कॅमेरा नाही आहेत. इथून बाहेर निघाल्यावर मग बाकीचं काय असेल ते बोलू कारण तिथं पकडलं तर डायरेक्ट फाईन त्याच्यामुळे नो डाऊट. आता पूर्ण बाहेर आलो आणि त्यात रंजिता मिसचा फोन आला होता की नाश्ता रेडी आहे न्यायला ये. त्यांचं घर इथून जवळच आहे. तर आता मी एकटाच जातोय कारण त्यांचा मुलगा आहे तो येतो माझ्यासोबत त्याच्यामुळे मग कोणाला घेऊन जात नाही. म्हणून आता आलो इथून आपलं हल्ली काय 2 मिनिटात आपण इथे रिसॉर्टला पोहोचतो. तर गाडी घेऊया नाश्ता घेऊन येऊया बरं. पहिलं नाश्ता करू आणि मग बाकीचा प्रोग्राम सुरू होईल. तोपर्यंत काही नाही म्हणजे जरी 9चं टायमिंग असलं ना तरी कोण रेडी नसतं. तर आम्ही कधीच उठलेलो आणि मला वाटते 1 वाजता काहीतरी स्विमिंग करायची असं त्यांचं चालू आहे प्लॅनिंग. आणि त्याच्यानंतर तर शेड्यूल नाही माहिती पुढचं कसं काय पण बहुतेक 1 वाजता स्विमिंग झाली ना तर दुपारी जेवणार आणि मग याला बोलू आपण जेवल्यावर निघूया. कारण मग जेवल्यावर निघालो ना तर आपले सर्वजण गावातले तर तिकडे आलेले आहेत. मग जाऊ तिकडे वरती दर्शन वगैरे घेऊ येऊ भेटू आणि मग लगेच रिटर्न निघता येईल आपल्याला घरी जाण्यासाठी. तर असं काय ते आहे बघूया तर कसं होतंय कारण प्रत्येक गोष्ट का ठरवल्याप्रमाणे होत नाही कधी. इकडे हा सगळे कामापुरती बघतं काम असल्या सगळे आठवणार. फोटो पाठवायला काय आहे तुम्हाला बाकी टायमाला कोण आठवणार. तर आता सकाळपासून प्रॅक्टिस चालू होती प्रॅक्टिस झाली आणि आता झालेला स्विमिंग टाईम त्याच्यामुळे कपडे चेंज करतोय आणि त्याच्यानंतर पोहायला जाणार होतो आम्ही. त्याच्यामुळे मी पण दाखवतो तुम्हाला काय करतो काय नाही ते. आणि बहुतेक आता 1-2 तास पोहू परत कपडे चेंज करू आणि इथून एकविरीला जाऊया कारण बाकीचे कॉन्टॅक्ट झालेले आहेत ते
आणि बॅग आपली काय घेऊन जात ना, बॅग इथंच ठेवतो, जाऊन येऊ आणि मग येतो ना बॅग घेऊन रिटर्न मग घरी. असं काहीतरी आहे, जसं होईल तसं दाखवेन तुम्हाला. कारण कसं आहे, कुठली गोष्ट काय ठरवून होत नाही, जे टाइम मध्ये कळेल ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. घेणार आम्ही आता जेवलो. स्विमिंग पूलचा प्लॅन आहे ना थोडासा पुढे गेला, कारण काय झालं क्लोरीन टाकलं त्याच्यात. आता 3 किंवा 4 वाजता जाऊ. आता बसलोय सध्या टाइमपास करत. गाण्यांच्या बेंडामध्ये काय कुठला गेम माहिती नाही, तो होईल. त्याच्यामुळे थोडासा गेम खेळू घेऊन झालंय आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जायचं ना. हे बघा, हे इकडे पब्लिक असते. व्हिडिओच्या लाईक वाढतील मला वाटतं. काय 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 एवढंच का आला? हो 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 सर, हो आलाय. प्यार का दिया तूने रे प्यार का रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं दिन बीते सारा तेरी फिक्र में. आला सर 300 रुपये दिले पण 2 दिवसांनी चालत परत मला दिसत नाही. आठवड्यात येत ना. हा आठवड्यात डॉक्टर मला 200 रुपये आम्ही सांगतो तुला. मॅमला काय झालं होती आज? काय झालं होतं? सर्दी झाली. हे 5 जण आहेत, मग किती जण काढतात? समजलं ना? तेच आहे ना? ओडोमॉस. हो हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा हा हे काय हा अरे हो, मग काय काढलं सांगा तुला, कोडा आहे ते. हा बोल. 1 2 3 4 5 म्हणजे त्याच्यातले 3 जण कोण पण आजारी असेल ते. नाही तुम्हाला लॉजिक नाही. आता स्विमिंग पॉइंट हो, म्हणजे आता स्विमिंग करू, तिथून रिटर्न आलो ना, कपडे वगैरे चेंज करू आणि रिटर्न मग आपण जाऊया एकविरेला. आणि प्लॅन कॅन्सल केलाय, कारण आता संध्याकाळी जाणार होतो. तुला राहूया, उद्या संध्याकाळी कॅम्प आटपूनच जाऊया, कारण ते एक शूट होतं ते कॅन्सल केलं. म्हणजे कॅन्सल केलं नाही, कॅन्सल झालंच ते, त्याचं काही नाही. तर आता सध्या स्विमिंग एन्जॉय, बाकी काही नाही. तिथून हे करू आणि मग आपण जाऊया एकविरेला. रील ना भेटणार, पैसे लागतील. कुछ पाने के लिए कुछ खाना पडतं. फुल काय फुल. चलो कुठे ठेवायचं आहे बॅग? कुठे ठेवायची बॅग? ए सट्टा आहे हो इथं. थांबा 1 मिनिट. बॅग 1 मिनिट. सर आम्ही पण येऊ. फुल ताता तुला. अय्या अय्या गेला गेला. सावलीत जाऊ दे. नको नको, सावलीच नाहीये कुठे जाशील. मार मामा. माझी पण चल चल. हे बघ, हे कैदी बंद केले जेलमध्ये. या कैद्यांनो. गेले गेले कैद्यांना. चला पाणी मारतो पायावर. चला कैद्यांना मारवणे. हे श्रवण 1 2 3. आता जरा मी जातो आणि नंतर परत मारू. राहू दे, मी आता उडी ना मारत.
अरे दादा बाहेर ये, दादा बाहेर ये. बरं आज मला वाटतं पाहणं मोबाईलचा पैसा कसं होणार आहे. इकडे 2 मिनिटं दोघात कमी करा. 2 मिनिटं जरा ऐका जरा. हो सर. ऐकून तरी घ्या. किती सगळेजण उतरलेत खाली, मोबाईल मी घेतला. कमी मी काय तुला पाण्यात गेलं का लगेच सांगा. हो बारके पोरांवर लक्ष ठेवा, ज्यांचे पाय पुरत नाही ना. आहे ना राशील जायचं खाली. फुल म्हणजे फुल राहणार, कारण मागासपासून वाट बघत होतो. मागाशी जायला क्लोरीन टाकलं होतं, त्याच्यामुळे उतरलं नव्हतं कोण. आता सर्व तो उतर. आता मोबाईल ठेवतो वरती, बाद झाला, जाम शूट केला. मार त्याला नको पकडू. तो एक तर आधीच घाबरतोय. आता भरपूर तसं पोहलोय, तरी सव्वा मधले 4 वाजेपर्यंत पोहतो आणि मग इथून कपडे वगैरे चेंज करू आणि जाऊया फिरायच्या दर्शनाला. आणि त्याच्या पुढचं प्लॅनिंग काय आहे, संध्याकाळी रात्री निघणार की नाही ते आल्यावरच सांगतो, कारण अजून तर माझं डिसाईड नाही. पण मला चाललं होतं की थांबावं, शूटचं उतले पुढे मागे झालं आमचं थोडंसं, त्याच्यामुळे बघूया काय होतं ते आल्यावर डिसाईड करू. पण पहिलं आपण जाऊन येऊया तिकडून. जरा आता फोन वगैरे झाले सगळं डन. आता निघालोय एकविराईच्या पालखीला सगळं बघायला. बघूया आता तिकडची धमाल, कारण तिकडं फुल पब्लिक असणार. आता फोन करतोय राखी दादाला, कुठे बघतोय, कारण ते लोक मस्त वस्तीलाच आहेत. त्याच्यामुळे आता मी आहे, श्रवणला घेतला. हे बघा, हे लोक अजून इकडे पोहतात. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट बाईकवर भेटतो. ना फुल जोशात सगळेजण, प्रत्येक जण निघाला. प्रत्येक जणांची गाडी बघितलीत ना, तर ही एकविराईच्या दर्शनासाठीच चालले सर्वजण. आणि इथून आता आपण 2 जण निघालोय. बॅटरी चेंज करायला लागेल की काय, तीच टाकून निघायला हवं होतं तुम्हाला वाटतंय. हा बघ दगड बघ एवढा मोठा रस्त्यात. दगड बघ मस्जिदच आहे, शिंगरोबा देवाचं मंदिर आलं. किती जण आहेत बघा बाईकवर. म्हणजे विचार करा किती लोकांची श्रद्धा आहे, श्रद्धास्थान आहे ते, आणि किती लोक श्रद्धेने येतात. कारण कसं खरंच ह्या दिवसाचं महत्त्व आहे हो. नंतर आपण कधीही येऊ शकतो. गोप्रोची पण बॅटरी डेड होत आले हो, कारण माझा चाललेला चेंज करूया, बॅटरी आहे दुसरी, मी चेंज केली ना निघताना उद्या असेल बघते तर रेड झालंय. आता बघूया ही संपली तर थांबून चेंज करावं लागेल. या नागमोडी रस्त्यानं, या खंडाळे घाटानं, आई मी येतय ग तुझ्या ग दर्शनाला, माऊले तुझ्या ग भेटीला. आई माऊलीचा उदय जय एकविराईचा उदय. रस्ता एवढा हीट झालाय ना, म्हणजे एवढी इथे गरमी आहे की इंजिनची वाफ तर मारतेच, पण त्याबरोबर रोडची हीट एवढी मारते ना की पाय भासत अक्षरशः. आता मी स्लीपर घातली, शूज नको बोललं, परत काढायला लागले 4 वेळा, तेव्हा कंटाळा येईल. त्यापेक्षा बोललो स्लीपरच घालू, म्हणून बेकार हीट मारते. बेकार म्हणजे बेकार हीट एकदम. हा रस्ता जातो ना, हा तेच बोलतो, एकच लाईन हा बंद केलं. येताना जरा चिकी घेऊया प्रसाद.
आणि मग रिटर्न घरी. म्हणजे पहिलं आपल्या तिकडं परत खोबरीत जायला लागेल. आपले सामान सगळं तिकडं आहे, कारण सोबत काय नाही घेतलं. म्हणजे बरं झालं आणि तेवढं सामान नाचवायला लागलं असतं, कारण तेवढी बॅग घेऊन कुठे जाणार ना एवढ्या गर्दीमध्ये. वेलकम टू लोणावळा. लोणावळ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे, माझ्याबरोबर तुमचंही. आणि व्हिडिओ शेअर करावं आपलं, शेअर करा. तुमच्यासाठी भारी भारी कंटेंट शोधत असतो मी. आहेत खूप साऱ्या गोष्टी, पण सगळ्या गोष्टी कशा एकत्र तर होत नाही. हळूहळू एक एक गोष्ट करतोय. तो लोणावळ्याला आता केला बाय बाय, आणि आता थोड्याच वेळात पोचून जाऊया आपण एकविरेच्या आईच्या दर्शनासाठी. तुम्ही पण एक्साइटमेंट असाल ना? एक्साइटमेंट आहे का? माझ्या बोलण्यावरून माझी पण एनर्जी डाऊन झालेली वाटते, कारण का बोलो इतकं ना की कसा तर म्हणता कोरडा पडला अक्षरशः. त्याच्यामुळे काय आता बघूया, पण तेवढं एनर्जी नाही. आपली पब्लिक भेटली ना का परत फुल राडा 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 राडा. गाड्या बघा, नाही तर आपला राडा होईल. हे बघा सगळं टेम्पो भरून चाललेत, 1 2 पुढे पण आहेत सर्वजण. कसे चालू. ही पण टेम्पोतली जी मजा आहे ना, ही काहीतरी वेगळीच आहे. आता आपले लोक पण असे झाले सर्व. हे बघ कसे सर्वजण बसलेत. चलो आलो, कारलेला पोचलोय. त्याला जायचं आता आतमध्ये. अरे बापरे, ब्रेकर बघा, ब्रेकर ब्रेकर ब्रेकर. सर्वजण आत जाणार आहेत. चलो आई आलो. आता फक्त माणसं बघा. आलो, बसलो. आता रस्ता रुंद केला पूर्ण, कारण आधी एकदम मोठे जवळ होतं आणि सगळं सुटसुटीत झालं एकदम. विचपिन नाही दिसलं. आता हे बघा इथं पोहोचलोय आणि आपली टीम पण भेटलंय. राकेश दादांनी पहिली जागा घेतलेली आहे आधीपासूनची सगळेजण, आणि हे एवढे जण सर्वजण आलेत टेम्पो घेऊन, आणि हे सर्व आपले मेंबर आले. आता काय करतोय, हे बाकीचे सर्वजण जाऊन आलेत. सचिन दादा, निलेश दादा हे लोक मला वाटते आता आलेत, आणि ते सगळं सुरुवात करत ते. तर आपण पण त्यांच्यासोबत जाऊया वरती. तुम्हाला पण दाखवतो काय काय चालू आहे ना. हे बघा, हे टी शर्ट घालून आलो होतो, आणि आपले सर्व ग्रुप आहेत त्यांचे ते बघा टी शर्ट आणले होते. तर मला पण टी शर्ट चेंज करतोय आता, आणि सगळ्यांसोबत एक फोटो पण घालू. कोण आहे हे बघा, हे टी शर्ट आहे. असं वाटतंय मस्त आहे ना. दाखवतो कोण कोण आहे. आता हे सुन्या आहेत, राकेश दादा, आणि हे बघा हे एवढी सर्व अजून तिकडे वरती गेले, आणि बाकीचे मागाशी मला सांगितलं वरती गेलेत. आता आम्ही पण जाऊन येतोय पहिला त्यांच्यासोबत एक फोटो काढू. बाकी सर्वजण आल्यावर आपला एक सर्व ग्रुपचा फोटो येईल नंतर, त्याच्यामुळे पटकन दर्शन घेऊन येऊ. चला पहिला ह्यांचा फोटो काढून घेऊया. जे लोक टेम्पो घेऊन आलेत ना, टेम्पो घेऊन, ते इकडे शेवटला सगळेजण. हे बघा, हे ह्या साईडला सगळे जे हॉटेल वगैरे आहेत, आणि हे सर्वजण शेतामध्ये सर्व टेम्पो लावलेत. तिथून लाईट वगैरे घेतलंय, आणि टेंट करून सर्वजण इकडे मजा करतात. आता इथे शॉर्टकटनी चाललोय. हे बघा इथपर्यंत पोहोचले सर्वजण वरती. वरतून कसला भारी वाटत असेल, वारा पण कसला लागेल वरती ना, एक नंबर. किती पासून गाड्या लागतात. हा इकडून आम्ही इथून बाहेर आलो ना, तिथलं दाखवते, पण प्रत्येक कोपऱ्यातून गाड्या आलेल्या आणि सगळीकडे उभे आहेत तेवढ्या. मला परत सगळ्या
मला पकडून ठेवायला लागते, नाही तर हा सुटला तर परत गडबड होईल. याला शोधायला लागेल म्हणून याचा एक हात तिकडे खांद्यावर आहे आणि एखादाच मोबाईल पकडलाय. दोन्ही कामं चालू आहेत. क्राऊड बघा. इकडं इकडं जास्त बोलता नाहीत, जेवढा तेवढं दाखवते. हे बघा कुठे कुठे प्रत्येक जण आहे बघा. हे बघा प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हे बघा जेवणासाठी आणि सगळं राहण्यासाठी गेलेले. थांबलीत वरती आहे ना. हे बघा टप्प्याटप्प्याने सोडतात. अर्धे गेले पुढे तर वरती जास्त म्हणून बाकी जण थांबून ठेवतात. आम्ही थांबलोय. परत ते गेले कामात सोडतात. हा ते बघा हे सोडले बरं सर्वांना. कुठून चढतो बघा. हे बघा शॉर्टकट एकदम डायरेक्ट वरती पाईप धरून दिसलं. बघितलं काय? हे बघा कुठून चढतो सर्व. पावसाने सुरुवात केली. ते तिकडून चढतात पाईपावर आणि कसं होतं थोडं थोडं त्यांना सोडतात. मगाशी पण थांबवलं होतं. आता परत आपल्याला अर्ध्याने थांबवले. अर्धे वरती गेले ना बऱ्यापैकी परत बाकी सोडतात. नाही नाही ऐका कसं आहे एका वेळेस आपल्या जिथून गाड्या आल्यापर्यंत ना तिथपर्यंत पोहोचलोय. गर्दी आहे, चेंगराचेंगरी होणार. तुमची काळजी आम्हाला आहे. तुमच्या सेवेसाठी आम्ही 3 दिवसापासून इथं आहोत. त्याच्यामुळं शिस्तीत जावा. काही नाही दर्शन होईल प्रत्येकाचं. आता काय वरती मला वाटतं ना भरपूर गर्दी आहे. भरपूर वेळ थांबले नाही सोडला झाली पालखी बोलतात. खूप जास्त गर्दी आहे. आपण थोड्या याच्यात थांबवत असतो आणि सोडत असतो. फक्त 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटानंतर तुम्हालाही सोडू. लाडू थांबत बघत नको. गर्दी एवढी आहे ना काय विचार नका. आपण वरती थांबत. हे बघा हे लोक इथून जे जातात ना शॉर्टकटने ते तिकडून पायपन जातात वरती. कंटिन्यू गर्दी. हा शॉर्टकट आहे इकडून. हे बघा हे इकडून जातात ना हे इकडे फिरून सगळेजण. हे बघा पाईपवर झालं पोचलो आपण. 2 राऊंड मारले. बघा उतरणारे पण तेवढेच आहेत आणि चढणारी संख्या पण तेवढीच आहे. पोचलोय पण खूप गर्दी आहे. लाईन बघा किती आहे त्याच्यावर डिपेंड करू लाईन थांबायचं की नाही.
पोहोचले वरती सकाळी बातमी झाली पण ते आता पण एवढं क्राऊड आहे ना. याला पकडलं हा सुद्धा एवढ्या गरजेचं आहे ना. आता सुट्टा भेटेल म्हणजे माझ्या माहिती तर मी आता आलो होतो बऱ्याच वेळा पण त्याच्यानंतर माझी आता ही पहिली 2024ची पालखी ना खूप गर्दी एवढी ढकल लहान मुलांची तर बेकार आवाज गर्दी बेकार गर्दी त्याच्यामध्ये बेकार. तर हा होता तरी एका हात माझा ह्याच्यावर होता आणि एक मी माझा सांभाळून होतो. पण काय अरे बापरे हे तरी काय रस्ता आहे रस्ता आहे ना. जमते म्हणा जमते मारू आम्ही जमते नाही माझी पायरी पण लागते पाहायला काय असं दर्शन घ्यायच्या बद्दल काय दर्शनाची लाईन निघून आहे. दर्शन घेतो बाकीचा बाहेर तुम्हाला मावत लागतो. अरे बापरे सगळे बसले वरती. सर्वजण बसले. एक मिनिट बाय श्रवण लाईन पटापट चालू आहे पण बाहेरची गर्दी आहे ना येणाऱ्या लोकांची आणि त्यात तेवढी जाणाऱ्या लोकांची हात जोडले गर्दीच्या पुढे म्हणजे 24 मध्ये माझ्या माहितीतली सर्वात मोठी एवढी गर्दी आणि एवढी नाही मी बघितली माझ्या पण असू द्या त्यासाठी आलो होतो दर्शनासाठी दर्शन होणार आहे तसं नाही आपली इच्छा होती लाईन एकदम फास्ट चालू आहे थोडे माणसं त्यात मोबाईल वगैरे सांभाळून ठेवा लागतो कारण गर्दी इतकी आहे एक तर हा श्रवण आहे श्रवणचा एक हात ठेवा लागतो गर्दी समजत नाही हाईट छोटी
मोबाईल काढून बॅग येते सगळ्या गोष्टी दाखवतो. दर्शन घेतो आणि लगेच खाली जातो. लहान पण एवढे लागले ना. काल आहे ना रात्री जवळपास यायला 12 वाजून गेले, म्हणजे जवळपास 12 वाजले, पण आल्यावर आहे ना आला कंटाळा. त्याच्यानं व्हिडिओला काय एंड करता राहून गेला. पण मी सांगायलाच नाही पाहिजे, मी बघितलं किती गर्दी होती आणि काय काय कंडिशन झाली होती ते. कारण अक्षरशः लहान मुलं जी होती ना ती, म्हणजे छोटे छोटे ज्यांना जे घेऊन आल्या होत्या ना त्यांची तर हालत खूप बेकार झाली होती. कारण आपण मोठे एवढे होतो तरी पण ते ढकले एवढं होत होते की पाठचा अंगावर पडतोय. काही जण किती जण पडले पण, एखाद्या चैन पण मारले ते सांगत होते. तर खूप साऱ्या गोष्टी झाल्या. माझ्यासोबत श्रवण पण होतं, त्याचा एक हात माझ्या त्याच्या खांद्यावर होता, त्याला पण पकडायचं होतं. आणि प्लस आपला पण मोबाईलचा शूट पण मध्ये करत होतो. आणि काही ठिकाणी मोबाईल मी बॅगेतच टाकला, कारण एवढी गर्दी, काही मोबाईल नेला खिशातून काढून कोणी ना तरी समजणार नाही. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.